आता वापस तिच्या हॉस्टेलवर चाललो आहे. दिस इज दी नेक्स्ट डे आणि आत्ता वाजलेत 7:49. आम्ही चाललो आहे तिच्या हॉस्टेलला ह्या पार्सलला ड्रॉप करायला. पार्सल हां उघडली का खिडकी हात ठेवून? आवाज कसला आला बघ. आता हिला तिथे ड्रॉप करणार आणि ती तिचे कपडे धुवत बसणार आणि दिदी आणि मी तिच्या राऊंडवर जाणार आहे. आम्ही सेम कपडे घातले कारण त्या लोकांना कन्फ्युज झालं पाहिजे. हिला आता आम्ही तास सोडून चाललोय राऊंड्सवर आहे की नाही चल. आणि मी तुला तुमच्या दीदीच्या फ्रेंड्सला इंट्रोड्यूस करते. माय सिस्टर्स वर्क प्लेस. हे काय लिहिलं असं तू? काय रिपीट्स राऊंड्सचे रिपीट्स. पिंड आली नाव ठेवलं नसेल ना उठायला तेव्हा बस. हां बस राईस होते ज्वार रोटी बादशाह रोटी हे ट्विन्स आहेत. हॉस्पिटलवरनं रिटर्न आलो आणि दीदीचं वॉच तुटलं. अरे बिचारा मी लई छोटे छोटे बाळ बघितले. एवढे केवढे असते तर साईज दाखव. माझे एक हात बिझी आहे. एवढेच असते. बंटाला बी दाखवायचं आता आमच्या. मम्मी हे बघ तिथं कमर दिसायला का तुझं कॉलेज. चल आता सगळ्यात लास्ट फ्लोर आहे रे हे 4th. होय ना कोणी येत नाही. हां ब्रेकफास्ट टी टाइम. चिअर्स रे. माझं पिऊन झालंय. चिअर्स. मध्ये खूप घाण गरमी आहे त्यामुळे आम्ही दीदीला AC बघायला आलोय. इथं आम्ही 1.5 टनचा AC बघतोय कारण परत वापस आम्हाला घरी पण यूज करता यावं. मम्मा the elder one and the father discussing important things. Meanwhile AC बुक केला दीदीसाठी आणि आता मी चालले वापस रूमवरती. दीदीला थोडं काहीतरी काम आलं त्यामुळं मग तिने वापस हॉस्पिटलला गेली आहे. तिचं काय तर थिसिसचं काम चालू आहे मग त्यासाठी तिने हॉस्पिटलला गेली. मग ती थोड्या वेळ हॉस्पिटलला जाऊन मग येणार आहे. मग आम्ही जेवणार आणि मग संध्याकाळी ऐकीस NTPCला जायचं आहे. दीदी आणि मी सकाळपासून आंघोळणी गेलो. असंच गेलो तो राऊंड्सला तिच्यासोबत. आता मग आंघोळ करायचं आहे मला. डोकं धुवायचं आहे. फ्रेश व्हायचं आहे. मग बघू काय होतं पुढं. आउटफिट आणि आम्ही जेवण वगैरे चाललो आता. फिरायला येऊन पण आमच्या घरचे झोपलेत. तिथं आमच्या 1 मिनिट दिसत नाही. तिथं आमचे पप्पा आणि ताई मम्मी. मी जागीच मी सिरीज बघते. वाजले तर 5 वाजलेत आणि आम्ही चाललोय वापस हॉस्टेलला कारण माझ्या मम्मीने कपडे धुतलेले. ते रूमची चावी घेतली. चल रे परत आम्ही. अरे थांब ना उतरायलीस कशाला. वर जायचं नाही परत. तर मग आम्ही आता रूमवर जाऊन कारण मम्मीने कपडे खूप सारे धुवून ठेवले ते धुणार. ते मी तुझ्या हे पाठवलं की नाही. हां
अरे कोण तर बोलत. आम्ही तर रूमवर जाऊन ते कपडे वाळायला घातले काढणार, कारण बाहेर आभाळ आलाय आणि अजून प्रोजेक्टरचं रिमोट पण राहिलाय, ते घेऊन यायचे आणि अजून काही छोट्या बहुत गोष्टी असतील ते आणायचे. आणि आम्ही चावी विसरल्या म्हणून वापस आलो. मी सगळं काम मी सगळं दीदीचं रूम आवरून ही तिचं काम करत बसलेली, जे थिसिसचं होतं. आता आम्ही चाललो रिटर्न हॉटेलला, कारण आमच्या मम्मी पप्पांना बोर व्हायला आमच्याशी. लेट्स गो. आणि मी आज लेफ्ट हँडनी ब्लॉग करायला, कारण माझा राईट हँड इथं बिझी आहे गाडीला फुल करायला. सोड रा, तसं करू नको. खरंच फुल व्हायची, परत आपलंच फुल व्हायचं. 5 मिनिट झाला आम्ही ते थांबलोय. लिफ्ट सेकंड फ्लोअरवर येते, थर्ड फ्लोअरवर जाते, सेकंडवर येते, थर्ड फ्लोअर जाते. फायनली ढेली आता आली. बोलो तिला बी तयार व्हायला. निघा म्हणायला लागलेत ते हॉटेलवाले पण, बाहेर जावा जग बघा. This is my outfit and this is how I look. वाकडे कर नको. थोडंसं खाली कर, अजून थोडं खाली. रूम मधलं सगळं झोपायला दिसायला. ते कुठं तर अगं नीट कर ना, असं थोडं कर. हिचे नखरे केस करून पाहिजे. टकली होशील मम्मी एक दिवशी, 1000 वेळा करते रोज हे. कपडे घालते, काय हे घे छान छान कपडे घालते. मेकअप नुसतं लिपस्टिक लावली आहे माझी, खरी स्किन नाही. आता आहेत का तुझे ओरिजिनल दाखव. हे बघ, मी मेंटेन करू शकते असे खरे. थंडीचा एक्सप्लोर मोड ऑन झालाय. हे बघत बसले प्रोजेक्टर. पकड रे, हे पकड, मी बंद करून येते. 1 मिनिट. लागलं नाही. लाव रे 2 मिनिट, मी स्पीकर कनेक्ट करतो. तो पण लाव. इथं गड्डा चालू आहे, म्हणजे छोटूसाच आहे, पण सोलापूर मध्ये जसा असतो तसा नाहीये गड्डा. आमचे पप्पा जुड्यामध्ये कपडे घ्यायलेत आणि आता इथं फॅशन शो चाललाय. एकतर हे ट्रायल रूम त्यांचा असं बोळकांडीत आहे, तर मग त्यामुळे तिथनं चालत यायला अर्धा तर चालत येतात. अर्ध्यात पहिला तर एकदम त्या कोपऱ्याला येऊन थांबलेत. मग आम्ही थोडं पुढे आम्हाला अर्धा चालत आलेत आणि मग आपल्याला दाखवलेत की आणि आता मम्मी वाकून बघायला. आणि आता ऐक तरी ते सांग ना. आणि आता मम्मी म्हणाले की नवीन शूज घ्यायचे, मग तर हे नसतं तर ऐकत असं पायात पडावं लागेल आम्हाला दोघींच्या. आधी चांगली दिसत होत आधी. आणि मी ते तर छानच आहे. तू तर हिरोईनच आहे बाई. हा, पाडायचं आहे ना तुला मला हे आपलं फोटो नाही. ती भांडी येऊन जाईल तर एवढा वेळ आली बघ. छान आहे. यात जास्त गरज आहे तिथे. थांब, केसांची आणि प्रोटीन पावडरची गरज आहे. सगळे हाफ स्लीव आणले, फुल स्लीव म्हणून पेढे द्यायचे. इथंच उघडून बघितलं, निघून गेलेत त्यांनी. असलं काय बी घालत रिजेक्ट झालेलं बाळ बघ कसं केलं. कुठं फुल स्लीव शोधायला गेलं परत.
अरे ते येऊन जातील फॅशनचं जमतंय अर्जंटमध्ये. पळत येतात पळत जातात त्यांनी. तिथं बोलवायला वाटते फुल लेंथ शो नाही येत. हा फस येतात. हिला बोलव ना, आलीस का? आता हिला असे कुर्ते कुठंच भेटेनात. हे पुण्यातनं घेतलाय, मग आता वापस पुण्यातलं हिला शॉपिंग करायला जायचंय. विचार की ट्रीटमेंट. दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. केवढं मस्त दिसतंय. तिथं कसं आहे हो आम्ही? खरं तुम्ही बघा इथं. मम्मी तुम्हाला पाड एकदाच संध्याकाळचं छान आहे. प्रोटीन पावडरने आता मसाज पण वाढतात पप्पा. खरंच त्यात कुठं स्पंज बारीक आहेत ना त्यामुळे त्यांना बेचारा करायला लागले त्यांना. झुडिओमध्ये हे शूज आहेत, अशा टाईप मध्ये शूज जंकुक यूज करतो यार. BTS कसलं मस्त आहे ते. मला हे घेऊ वाटायला, पण माझ्या साईज मध्ये ऑब्विसली नाही आहेत. कसले मोठे मोठे आहेत हे. का नाही मिळत मुलींसाठी असे शूज झुडिओमध्ये? सगळीच चालू आहे. हा ह्यांचा बघ आधी त्यांना बघ. आधी त्यांना बघ ना. छान टाईट झालं का लई? सॉक्स घालून बसताय का? सॉक्स घालून बसता का? बघू बरं कसं टाईट आहे. सॉक्स बसतील ना? भाई मी जे म्हणत होते ते बाबा घेत आहे. चौघांसाठी शॉपिंग केलं आम्ही लिटरली आज ह्या झुडिओ मधून. आमचे पप्पा फर्स्ट टाइम शॉप केलं है की नाही रे? दिवाळीमध्ये परत भेटतावर आपण. थांब बरं, मी दाबतो. त्याच्याकडनं प्लेट घ्यायचंय. The next day. काल जे आउटफिट घालायला रडत होते आज ते घालून बसलेच. हा ही पण तयार होऊन बसली. ही असले एक शूज घेतले पिंक कलरचं तसलं ते घालते. मग काय ह्यांनी तर सॉक्स विग्स घालून तयार. चहा प्यायला असं चाललंय ते दोघं. तिथं नाश्ता असते मग पण नाश्ता करा. येतो तोपर्यंत वेळ होता ना. नाही तुमच्याकडे पण थांबा लागते मग. आमच्यासाठी चहा घेऊन या. नको चला तिकडे चला पटकन. तिच्या रूम वरती आता मस्त वारा सुटलाय. पप्पा तुमचे शूज दाखवा. पप्पा शूज घातले, मम्मी पण तिचे शूज घातली. आता आम्ही आता जाणार कुठल्या तरी मंदिराला. साऊथ इंडियामध्ये आलो आणि कुठल्या मंदिराला नाही गेलो असं झालंय का काही. लेट्स. तर आम्ही तिच्या एका फ्रेंडला भेटायला गेलो. तिला भेटायचं आहे म्हणजे आम्हाला. सेलिब्रिटी आहे काय आम्ही, आम्हाला लोकांना भेटायचं आहे की नाही रे? अरे हा म्हणलो ना रे. हा म्हणलो काय म्हणून That's it for this vlog and thanks for watching. See you in my next part of this video. Thanks for watching. Bye bye.